शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागांवर ठाम. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. अयोध्येतील कार्यक्रमावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप. लोकसभा निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये खांदेपालट. नितीश कुमार पुन्हा बनले अध्यक्ष. ललन सिंहांचा राजीनामा. अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी गाडीचं चंद्रकांत खैरेंच्या हस्ते उद्घाटन. राजकीय वर्तुळात चर्चांना पेव. कुठलाही दुरावा नाही, नेत्यांनी केलं स्पष्ट. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस उद्यापासून धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. मराठवाड्यातून मुंबईला जाण्याचा वेळ झाला कमी. मनमाडजवळील अनकवाडे शिवारात नांगरणी करताना आढळलं रहस्यमयी भुयार. पुरातत्व विभाग कामाला. भुयार पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक. जगन नारखेडे उर्फ जग्गूची होणार एसआयटी चौकशी. फसवणूक करून तब्बल 5,76,00,000 रुपयांची मालमत्ता केली होती खरेदी. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे. मोडक्या घरात आढळले 5 मानवी सांगाडे. घर 10 वर्षांपासून होतं पडक्या अवस्थेत. कर्नाटकाच्या चित्रदुर्गातील घटना. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल. मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानचा संघात समावेश. दुखापतीमुळे शमी बाहेर. अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस. पती अक्षय कुमारने दिल्या खास स्टाईलमध्ये शुभेच्छा. सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवंगत अभिनेता विजयकांत यांना वाहिली श्रद्धांजली. म्हणाले, त्यांची जागा कोणीच भरून काढू शकणार नाही. विजयकांत यांचं गुरुवारी झालं होतं निधन.